घोष छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतोय। आणि त्याचबरोबर खरोखरच या साहुवाडीतील क्रिकेटला संजीवनी देण्यासाठी कायम अग्रगण्य ठरणारा नाव विकास अप्पा घोडेपाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय। शंभो चषकाचे आयोजन संयोजन ज्यांच्या माध्यमातून पाहतोय संदीप पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान केला जाईल। त्याचबरोबर शंभो चषकचे उपाध्यक्ष स्वानंद नेर्लेकर साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल। मायेची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारं व्यक्तिमत्व आणि शाहूवाडी पन्हाळा विधानसभेचे विद्यमान दमदार आमदार आदरणीय डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेबांचा शुभ सन्मान सर्व हॅलो शुभ सन्मान विठलाई क्रिकेट स्पोर्ट्स कडवे संघाच्या सर्व प्रतिनिधींना विनंती करतो आपल्या सर्वांच्या अनुमते हा शुभ सन्मान केला जाईल। कारण खरोखरच कडवेकर तरुण वर्ग तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात। कारण दमदार आमदार आणि आमदारांची रॉयल एंट्री आणि खरोखरच त्यांच्या कार्याची दखल सावकार साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय। संपूर्ण कडवे टीम आणि कडव्यातील सर्व तरुण चला सर्वांनी थोडस जरा अजूनही साहेबा एक विनंती आहे आपणास एक निमंत्रण पत्रिका सावकार साहेब आपणास एक निमंत्रण पत्रिका दिली जाते। सर फक्त 2 मिनिटं साहेब आपल्याला निमंत्रण शाहूवाडी प्रीमियर लीग जी नवी मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे त्यांचं निमंत्रण आणि आज खरोखरच तुमचं आमचं सौभाग्य आहे आणि प्रामुख्याने खरोखरच आज मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण मी येळवणजुगाई गुरवाडीतून बिलॉंग करतो आणि तुमच्या समोर खरोखरच बोलायची हिंमत नव्हती पण आई जुगाईचं वरदान सोबत आहे आणि त्यामुळे तुमच्या समोर बोलण्याची जी खरोखरच मला आज खरोखरच समालोचक म्हणून जी मुभा मिळाली त्याबद्दल आपणास नतमस्तक होतो। त्याचबरोबर शाहूवाडी प्रीमियर शाहूवाडी STPL ची कमिटी सावकार साहेबांना खरोखरच आमंत्रण निमंत्रण पत्रिका देते। चला त्याचबरोबर आपण सर 1 मिनिट आहे 1च मिनिट फक्त साहेब 2च मिनिट। त्याचबरोबर खरोखरच आमदार साहेबांना मी विनंती करेल साहेब आपण खरोखरच आपला अमूल्य वेळ दौडून आपण या सोहळ्यास उपस्थित राहिलात तर खरोखरच भविष्यात आपण या सोहळ्यात सर्व तरुण वर्गाला काय मार्गदर्शन कराल आणि ती मार्गदर्शनाची भूमिका आणि खरोखरच आकर्ष निर्माण करणारी भूमिका तुमच्या माध्यमातून चला आपला अमूल्य वेळ आहे तरी तत्पूर्वी आपण खरोखरच या तरुणांना काय या स्पर्धेनिमित्त आयोजन संयोजन तर भव्य दिव्य आहेच सावकार साहेबांच्या वतीने शुभेच्छा आणि त्याचबरोबर पीडी पाटील साहेब आपण या स्पर्धेत आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचंही आयोजन संयोजन कमिटीच्या वतीने मनाच्या अंतःकरणापासून आदरणीय पाहुण्यांचं सहर्ष तहदिल से हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षाकडे आवाज बदलूया आवाज ऐकूया रोहित राहुल राठोर मॅन फ्रॉम वाशी।
चला 22 धावा धावफलकावरती आहे. साहेबांचंही मनापासून आभार, राज कस्तुरे सरांचंही मनापासून आभार, त्यांनाही भाग्य मिळालंय, त्यांचेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. 22 धावा धावफलकावरती आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. माझ्या बरोबर राज कस्तुरे सर, शाहूवाडी तालुक्याचा आवाज माझ्या बरोबर जुडलाय. सूरज आलाय सेकंड ओव्हर मध्ये. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती. सूरजचा पहिला बॉल, विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल चालाय, चकून गेलाय बॉल, विकेट किपरच्या हातामध्ये, रन मिळणार नाही, डॉट बॉलची सांगता होती. राज कस्तुरे सरांना आपण ऐकत होतात. बावीस धावा. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल आहे, बॉल चालाय डीप मध्ये, फिल्डर येतोय, चांगली फिल्डिंग त्याच्याही माध्यमातून होती, सिंगल मिळते. चला याच्यानंतर आपण सेमी फायनल खेळवणार आहोत. 13 धावा धावफलकावरती आहे. याच्यानंतर सेमी फायनल होणार. कालच्या दिवशी मध्ये ज्या टीमनं टॉप 2 मध्ये काल गेलेले आहेत 23 झालेले आहेत. यावेळेला चांगला बॉल, चेंज ऑफ द पेस, बॉल झाला विकेट किपरच्या हातामध्ये, थोडी चुकी निर्माण झाली, सिंगल मिती. चला कडवे टीम, विठलाई स्पोर्ट्स कडवे, याच्यानंतर तुम्हाला लगेच खेळायचंय सेमी फायनल नंबर 1 विठलाई स्पोर्ट्स कडवे आणि त्यांच्या विरोधामध्ये याच्यानंतरची मॅच होणार. यावेळेला फटका फसलाय, आणखीन एक विकेटचं बटन, फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं बटन, पहिला मासा संतोष जाळ्याला अडकलाय, आउट. मैदानाच्या आतमध्ये यावेळेला आणखीन एक धमाका दिलाय, फटका फसलाय, त्या खाली फिल्डर आहे,
बॉलच्या खाली डाऊन दी बॉल, आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज आल्या पावली, गॉन गॉन गॉन. चला 25 झालेले आहे, 26 धावांचं टार्गेट आहे जिंकण्यासाठी, 12 बॉल आणि 26. तोपर्यंत जाऊया थोड्या वेळासाठी मनाला तल्लीन करण्यासाठी. माझ्या बरोबर मॉन्टी जुडलाय. मॉन्टी, संघ यायचे. चला मुटकलवाडी टीम, सालोनशी आणि कडवे. मुटकलवाडी टीम, सालोनशी आणि कडवे 4 टीम मध्ये चिठ्ठ्या उडणार आहे. सेमीफायनल 1 आणि सेमीफायनल 2 आणि फायनल आम्ही खेळवणार आहोत. 4 संघ, मुटकलवाडी आणि त्याच्याबरोबर सालोनशी आणि विठ्ठलाई स्पोर्ट्स कडवे. सालोनशी 11, सालोनशी टीमचे कॅप्टन, सालोनशी 11, सालोनशी टीमचे कॅप्टन लगेच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. चला स्वप्नील, स्वप्नील वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, लगेच या. 4 टीम मध्ये आम्ही चिठ्ठ्या बनवणार आहोत. विजेता संघ इथून जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश होणार. हो तुम्ही या, इथे या. चला बॅटर पाठवून द्या. चला सालोशी या 2 टीमच्या आपण 4 टीम मध्ये चिठ्ठ्या करणार आहोत. त्याच्यामध्ये 1 सेमीफायनल 2 सेमीफायनल आम्ही खेळवणार आहोत. पंचवीस धावांचा पहाडला करायचा आहे. 26 बनवायचे आहेत, माफ करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग धारण केलाय. बॉल अक्षरशः वेगाने निघालाय. चांगल्या बॉलची पिचिंग होती, वेगवान बॉलची सांगता होते, भन्नाट वेग धारण केलाय. 26 धावांचा पहाडला करायचा आहे. चांगल्या बॉलची पिचिंग होते. पहिला बॉल अगदी चकून गेलाय. गुडलेन स्पॉट वरून बॉलनं विकेट किपरचा वेध घेतलाय. चांगल्या बॉलची सांगता होती. बॉलर पुन्हा एकदा तयार. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. त्या खाली फिल्डर आहे. पहिला मासा, पहिला खेळाडू तंबूच्या आसराला परतलाय. फलंदाज बाद होणार. पहिला विकेटचं बंधन, फलंदाज करतायत. 24 धावांचा पहाडला करायचा आहे. ड्रॉ इथे होतोय. 26 धावांचा पहाडला करायचा आहे. ड्रॉ इथे होतोय. 4 टीम मध्ये 2 सेमीफायनल आम्ही पहिल्या 2 चिठ्ठ्या बाहेर काढणार आहोत आणि त्याच्यामध्ये पहिला सेमीफायनल होणार. पहिली सेमीफायनल
विजेता संघ इथून जो जिंकेल तो पहिली सेमीफायनल त्यांच्या विरोधामध्ये पाहू शकाल. कडवे इथून जो जिंकेल कडवे टीमच्या बरोबर पहिला सेमीफायनल होणार आहे. याच्यामधून जो संघ जिंकेल कडवे टीमच्या बरोबर पहिली सेमीफायनल आम्ही खेळवणार आहोत. आणि सेकंड सेमीफायनल मुटकलवाडी टीम आणि त्याच्या विरोधामध्ये सालोशी टीम, या दोन टीमच्या दरम्यान सेकंड सेमीफायनल आम्ही खेळवणार आहोत. इथून जो जिंकेल कडवे टीमच्या बरोबर पहिली सेमीफायनल होईल. धावफलकावरती आपण धावा पाहत आहे. 26 धावांचा पहाटला करायचा आहे. आनंदा पहिलं षटक हातात आणा. सध्या तरी चांगली गोलंदाजी या खेळाडूने केलेली आहे. चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने सध्यापर्यंत तरी केलाय. ज्यावेळेला पहा गोलबट्ट्याचा बॉल आहे, बॉल गॅप मध्ये चाललाय, परंतु बॉल शेवटच्या क्षणाला बॉल थांबणार नाहीये. बॉल आर पार, बॉल सीमा फरार, आलाय चौकार. याच्यानंतर यांना ब्रेक आम्ही देणार आहोत कारण सध्या खेळते मैदानाच्या आतमध्ये. चला स्वप्नील, 2 ओव्हरचा सामना असेल तोही. सालोंशी टीम तुम्ही लगेच या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 5 धावा झालेल्या आहेत. 8 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पायाचा वेध घेतलाय, रन मिळणार नाही. चला 7 बॉल आणि 21 करायचे आहे. सालोंशी संघ लगेच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. याच्यानंतर पहिली सेमीफायनल आम्ही खेळवणार आहोत. 7 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 7 मध्ये करायच्या 21. यावेळेला चांगला बॉल आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा सिंगल मिळते. लेग बाईचा इशारा आलाय. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 6 आणि 6 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. तोपर्यंत जाऊया मोंटीबाई आपण ठोकाडीचे. चला मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय सर्जेराव दादा माइंगडे, आपण आज विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा मॅचचा टॉस आपण इथे करायचा आहे. विघ्नहर्ता रोड लाईन्स मुंबई सन्माननीय आदरणीय सर्जेराव दादा यांच्या शुभ हस्ते सेमीफायनल 1 चा आपण टॉस इथे करतोय. सेमीफायनल नंबर 1 चा आपण टॉस इथे करताय. इथे पहा भन्नाट वेग धारण केलाय, वेगानं निघालाय, भन्नाट वेग धारण केलाय. आता 4 बॉल जिंकण्यासाठी 20 धावा, 5 बॉल 20 धावा करायच्या आहेत. सर्जेराव दादांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस इथे होतोय. आपण पाहू शकाल स्क्रीन वरती या पुढील मॅचचा टॉस इथे होतोय. सर्जेराव दादा माइंगडे यांच्या शुभ हस्ते सेमीफायनल 1 सालोंशी 11 सालोशी आणि त्यांच्या विरोधामध्ये मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी या दोन टीमच्या दरम्यान टॉस इथे होतोय आणि टॉस इथे जिंकले सालोशी या टीमनं. चला सालोशी टीम, अतुल निर्णय लगेच कळवायचा आहे. आता 4 बॉल जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. सालोंशी टीम बॅटिंग करायची आहे का? चला सालोंशी टीमने टॉस जिंकलाय, पहिल्यांदा फलंदाजी करू. धन्यवाद. आपण पाहतोय आणि आजच्या या सत्रातील प्रामुख्याने खरोखरच आपण हा सोहळा पाहताना आज शाहूवाडी प्रीमियर लीग जी स्पर्धा येत्या 15-16 मार्चला आपल्या भेटीस येत आहे, त्या स्पर्धेची संयोजन संपूर्ण टीम आदरणीय माननीय श्री रमेश बेले साहेबांना निमंत्रण पत्रिका देऊ इच्छिते. आणि खरोखरच बेले साहेब सुद्धा त्या स्पर्धेत खेळताना दिसतील, कारण स्वयं संघ मालक आहेत. कारण एक संघ विकत घेतलाय तर एका सामन्याचा आस्वाद मी का नको घेऊ. खरोखरच श्री स्पोर्टचे संघ मालक आदरणीय माननीय श्री रमेश बेले साहेबांना STPLच्या संपूर्ण कमिटीच्या शुभ हस्ते या निमंत्रणाचा ओघ आणि या सोहळ्याचा औपचारिकता साधून सर्व कमिटी
आदरणीय रमेश बेले साहेबांना निमंत्रण पत्रिका देते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 2 बॉल 2 चेंडू 10 धावा. खरोखरच या धर्तीवरती या भूतलावरती या मान्यवरांसारखे खरोखरच लोक जर असतील तर चांगलं समाजकार्य घडवण्यासाठी धावणारा तरुण कधी कमी पडणार नाही, हेही नक्कीच या क्षणाला सांगून जातो. त्या समवेत शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग 2025च्या या पर्वासाठी ज्या मान्यवरांच्या शुभ हस्ते सर्व टी शर्ट स्पॉन्सरशिप मिळाले ते खरोखरच दिलदार मनाचं व्यक्तिमत्व आणि कायम तरुणांच्या पाठीशी उभा राहणारा हा युवा उद्योजक आदरणीय माननीय श्री सर्जेरावदादा माईंगडे शेठ विघ्नहर्ता रोड लाईन्स मुंबईमध्ये या माध्यमातून त्यांच्या रोड लाईनच्या माध्यमातून खरोखरच सदैव चांगल्या कार्याला मायेचा हात आणि प्रेमाची साथ देणारं व्यक्तिमत्व म्हणून आपण आदरणीय सर्जेरावदादा माईंगडे यांच्याकडे पाहिलं पाहिजे. कारण त्यांनाही शाहूवाडी तालुका प्रीमियर लीगची संपूर्ण टीम निमंत्रण पत्रिका देऊ इच्छिते आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण टी शर्टचा संपूर्ण त्या स्पर्धेसाठी टी शर्ट स्पॉन्सरशिप खरोखर साहेब आणि तुम्ही तरुण वर्ग भाग्यवान आहात, कारण असे मान्यवर भेटायला सुद्धा भाग्य लागतं आणि त्यासाठी त्याचे मानकरी तुम्ही राहिलात ते प्रामुख्याने तितकं सत्य आहे. 1 चेंडू 7 धावा. चला मी आदरणीय सर्जेरावदादा माईंगडे साहेबांना सर्जेरावदादा शेठ या माईंगडे शेठ आपण या, कारण या तरुणांचं प्रेम आणि खरोखरच तुमचे आशीर्वाद नक्कीच या तरुणांच्या पाठीशी राहतील. कित्येकदा आम्ही पाहत आलोय, कारण सर्जेरावदादा माईंगडे शेठ म्हटलं तर प्रामुख्याने आपसूक असं तरुणांच्या हृदयावरती तरुणांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा हा युवा उद्योजक म्हणून